नमस्कार. काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धा 2026. माझे नाव कुमारी सानिका संभाजी पसारे. कवितेचे बोल आहेत लेकीचा प्रवास. जन्म पित्याने दिला जरी, जिथं दिलं तिथं मरावं लागतं त्याच घरी. दोन्ही घरचा उंबरठा ओलांडून नांदवता का लक्ष्मी सारखी खरी. तिलाही वाटतं सासू सुनेचं नातं माये लेकीचं असावं. सासरा असावा पिता, मित्र तिराणे जपावे. लेकीचं पाळतपण करून बाई लगेच मोकळी होते. सुनेच्या पोराला मात्र दुधावरच्या सायसारखी जीवापाड जपते. मुले, घरकाम, नोकरी सांभाळता सांभाळता दिवस रात्र राबून सुद्धा संसार तकत नाही. कौतुकाची 2 फुले नवरा सुद्धा वाहत नाही. किती जरी काम केलं किती राबतेस कोणी कधी म्हणत नाही. एखाद्या भाजीत मीठ जरा कमी पडलं तर तेव्हा वादाचा शेवट असतो. तुझ्या आईबापानं शिकवलं काय नाही ग, पण पायाला ठेच लागली की मुखात सदा असते फक्त आई ग. बागेतलं फुल जेव्हा अंधारात शांत झोपतं, सकाळपासून काबाड कष्ट करून जीव थकतो. विश्रांतीसाठी थोडा वेळ कधी बसलं तुमच्या डोळ्यासारखं खुपतं. किती त्रास झाला तर मूग घेऊन गप बसावं लागतं. सासरी गेल्यावर परके सासूरवासच जागवतं. आपले सुद्धा परक्यावानीच वागवतं. बोललं जातं सासर म्हणजे बंदिस्त खाण्यातील कैदी. ती ती तर आनंदाने झाली असते वेळी. तिला कुठे कळणार संसाराची घातली सर्वांनी वेळ. सापालाही शाप आहे गर्भवतीला बघताच अंध होण्याचा. किती माज करता एका स्त्रीला त्रास देऊन जगण्याचा. कधी मिळणार स्त्रीला तिच्या हक्काचं घर. प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीनुसार कधी होणार. आनंदाची गाणी ती कधी गाणार. मुली मिळू दे म्हणून करता किंवा नवस. कधीही तरी वागवता तिला नव्याचे 9 दिवस. कधी ओळखलं का हो तिचं आतून तुटलेलं मन. कधी ओळखलं का हो तिचं आतून तुटलेलं मन. सतत बोललं जातं मुलगी परक्याचा होदन. सतत बोललं जातं मुलगी परक्याचा होदन. नवोदित कवी सानिका संभाजी पसारे. धन्यवाद.